नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. 3 गुण. एक संख्या व 5 यांची बेरीज x अधिक 5 एका संख्येची दुप्पट 14 आहे. 2x बरोबर 14. 20 आणि एक संख्या यांचा गुणाकार 20x. प्रश्न क्रमांक 2, खालील उदाहरणे सोडवा. 10 गुण. 30 मण्यांचे 60 मण्यांशी गुणोत्तर काढा. 30/60 बरोबर 1/2. 10च्या पाड्यातील किंवा 20च्या पाड्यातील संख्या आहेत. उत्तर 1/2 येणार आहे. पुढचा प्रश्न, 15 मिनिटांचे 1 तासाशी गुणोत्तर काढा. उत्तर पहा. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 15/60. 15/60 कोणत्या पाड्यात संख्या आहे? 15 आणि 60 तर 15च्या, म्हणून 15ने भाग घालवायचा आहे. 1/4 उत्तर येत आहे. 15 एके 15, 15 चौक 60. यानंतर पुढील प्रश्न, 100चे 10% म्हणजे किती? 100 गुणिले 10/100. 100ला 100 कॅन्सल होतील. उत्तर बरोबर 10. 10% येणार आहे. 100चे 10% म्हणजेच 10%. पुढचा प्रश्न, दर साल दर शेकडा 8 रुपये दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? सरळ व्याज बरोबर प्रिन्सिपल गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले टाईम, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. दिलेल्या किमती आपण सूत्रामध्ये लिहिल्या. कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. 5,000 गुणिले 8 गुणिले 2 छेद 100. 0ला 0 2 कॅन्सल होतील. 50 गुणिले 8 गुणिले 2 बरोबर 800 रुपये. पुढचा प्रश्न, त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार लिहा. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणे सोडवा. 10 गुण. 1 y - 7 बरोबर 5. y बरोबर 5 अधिक 7. y बरोबर 12 उत्तर येत आहे. बँकेत तुम्ही कोणत्या 2 प्रकारची खाती उघडू शकता? बचत खाते आणि चालू खाते. सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. पुढचा प्रश्न, 10 रंगीत कागदाची किंमत 25 आहे, तर 4 रंगीत कागदाची किंमत किती? प्रथम आपण एका कागदाची किंमत काढू. 10 रंगीत कागदाची किंमत 25 आहे. 25 भागिले 10. एका कागदाची किंमत आपल्याला 2.5 रुपये मिळणार आहे. म्हणून 4 रंगीत कागदाची किंमत 2.5 गुणिले 4. गुणाकार केला 10 रुपये उत्तर येणार आहे. आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. 500 रुपयास खरेदी केलेली वस्तू 560 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती होईल? एकूण नफा 560 वजा 500 बरोबर 60 रुपये. शेकडा नफा काढू. 60/500 गुणिले 100. 2 0 2 0 कॅन्सल होतील. 60 भागिले 5 बरोबर 12%. 4.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. ABला लंबदुभाजक काढायचा आहे. नमुना आकृती इथं दाखवलेली आहे. AB 4.8 सेंटीमीटर काढलेले आहे आणि कंस काढून त्याला लंबदुभाजक काढलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, खालील उदाहरणे सोडवा. 1, पुढे त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे. 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, म्हणजेच विषमभुज त्रिकोण. दुसरं उदाहरण पहा. 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर, 3.4. 2 बाजू सेम आहेत, म्हणून समद्विभुज त्रिकोण. 3.7 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 2.7 सेंटीमीटर. तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, म्हणून उत्तर विषमभुज त्रिकोण. तिन्ही जर समान असतील तर समभुज त्रिकोण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, श्रीनिवासने 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल 65,000 रुपयांना विकला असेल, तर व्यवहारात नफा झाला की तोटा? व्यवहारात नफा झालेला आहे. कसा पहा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत अधिक कर व वाहतूक खर्च. विक्री किंमत 65,000 रुपये आहे. खरेदी किंमत 50 आणि कर व वाहतूक खर्च 7,000, म्हणजे 57,000 65,000मधून वजा करायचे. 8,000 उत्तर येणार आहे, म्हणजे नफा 8,000 रुपये झालेला आहे. पुढचा प्रश्न, एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 350 विद्यार्थी सहलीला गेले, तर किती टक्के विद्यार्थी सहलीला गेले? शेकडा x विद्यार्थी सहलीला गेले असे आपण मानू, म्हणून x बरोबर 350/500 गुणिले 100. 2 0ला 2 0 कॅन्सल होतील. 350 भागिले 5
सत्ता म्हणजे 70% विद्यार्थी सहलीला गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 खालील उदाहरणे सोडवा. 8 गुण. 1. गुलाबरावाने बँकेकडून दर शेकडा 8 रुपये दराने 40,000 रुपये कर्ज घेतले. वर्षाअखेरीस ते बँकेला किती रक्कम देतील? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. 40,000 गुणिले 8 गुणिले 1 छेद 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 400 गुणिले 8 4 8 32 वरचे 2 शून्य म्हणजेच 3,200. रास म्हणजे एकूण देण्याची रक्कम मुद्दल अधिक व्याज 40,000 अधिक 3,200 उत्तर 43,200 रुपये. पुढचा प्रश्न ABCD आकृती काढून त्यांच्या सम्मुख बाजूंची नावे लिहायची आहेत. सम्मुख बाजू म्हणजेच विरुद्ध बाजू, समोरासमोर असणाऱ्या बाजूंची नावे लिहायची आहेत. आकृती नमुना दाखल काढून दिलेली आहे. ABCD चौकोन दिलेला आहे. बाजू ABला बाजू DC सम्मुख आहे आणि बाजू ADला बाजू BC सम्मुख आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचा सराव नक्की करा.